ही पिरियड्समध्ये एकटी घरी राहावं लागल्यामुळे स्वतःला डिस्ट्रॅक्टेड ठेवण्यासाठी हा सायलेंट व्लॉग शूट केला आहे. आय होप तुम्हाला अशा टाईपचं कॉन्टेंटसुद्धा आवडेल. आज पहाटे 4 वाजताच आमच्या दिवसाची सुरुवात झाली. हार्दिकला कामानिमित्त 2 दिवस दिल्लीला जावं लागत होतं, म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्याची पॅकिंग केली. सकाळी लवकर फ्लाईट असल्यामुळे त्याला सकाळी 5 वाजता घरात निघावं लागणार होतं. हार्दिक जायला निघाला आणि स्कूबीसुद्धा उठून त्याला बाय बोलण्यासाठी बसला. आज माझ्या पिरियड्सचा दुसरा दिवस, म्हणजे असह्य वेदनांनी भरलेला दिवस. पण हाच हार्दिकसाठी सुद्धा त्याच्या मीटिंगचा खूप इम्पॉर्टंट दिवस. म्हणून इच्छा नसताना सुद्धा जड मनाने हार्दिक विमानतळासाठी निघाला. हार्दिक निघाल्याबरोबर मी सुद्धा पुन्हा झोपी गेले आणि 9:15च्या आसपास उठली. उठल्या उठल्या मला आमच्या खिडकीवर छान पोपट बसलेला दिसला. आजचं वातावरण सुद्धा खूप ढगाळ होतं आणि पिरियड्समुळे मूड सुद्धा ऑफ होता. विचार केला, गरम गरम पाण्यात छान अंघोळ केल्याने कदाचित पिरियड क्रॅम्प्स थोडेसे बरे होतील. त्यानंतर छान आलं ठेचून आल्याचा छान उकळलेला चहा बनवला. त्यासोबत तांदळाची तूप लावलेली भाकरी घेतली आणि एक सिंपलचा नाश्ता शांतपणे बसून केला. काही वेळानंतर पुन्हा एकदा पिरियड्सच्या वेदना सुरू झाल्या, म्हणून मी हॉट वॉटर बॅग भरून घेतली आणि काही वेळ अशीच पडून राहिली. जेव्हा जेव्हा मला बरं नसतं, स्कूबीला सुद्धा खूप डाऊन फील होतं आणि तो नेहमीच माझ्या जवळ बसून राहतो जोपर्यंत मला बरं वाटत नाही. त्यानंतर बघता बघता कधी झोप लागली कळालंच नाही आणि मी छान दुपारचं झोपून घेतलं. दुपारनंतर वातावरण सुद्धा चांगलं व्हायला लागलं होतं. हळूहळू सूर्यप्रकाश यायला सुरू झाला होता, म्हणून मी सुद्धा छान सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसून घेतली. पिरियड्समध्ये घातलेले कपडे सेपरेटली वॉश करून घेतले. पुन्हा एकदा छानसा चहा बनवला आणि स्कूबीसोबत चहा घेऊन मी थोडा वेळ बसून राहिली. संध्याकाळ होत चालली, म्हणून विचार केला थोड्या वेळ व्हिडिओ गेम खेळूया, म्हणजे स्वतःला थोड्या वेळ एंटरटेन अँड डिस्ट्रॅक्टेड ठेवता येईल. बघता बघता सूर्यास्ताची वेळ सुद्धा झाली. आज मी लवकर डिनर करायचं ठरवलं, बिकॉज मी लंच केला नव्हता. सो डिनरमध्ये खाल्लं होतं तुरई आणि पनीरची भाजी आणि चपाती आणि छान बाल्कनीमध्ये फ्रेश एअरमध्ये बसून मी आज माझं जेवण केलं. जसा सूर्यास्त झाला तसं मला सुद्धा हळूहळू बरं वाटायला लागलं होतं आणि जसं जसं मला बरं वाटायला लागलं होतं, स्कूबीला सुद्धा हळूहळू बरं वाटायला लागलं होतं. बट तरीसुद्धा त्याची नजर ही हार्दिककडे रस्त्यावर लागून राहिली होती, बिकॉज हा हार्दिकचा नेहमीचा घरी येण्याचा वेळ. त्याला थोडं चेअरअप करण्यासाठी मी हार्दिकला व्हिडिओ कॉल केला, घरी मम्मींना व्हिडिओ कॉल केला. सो सगळ्यांना बघून बघून स्कूबीसुद्धा व्हिडिओ कॉलमध्ये व्यवस्थित त्यांना मोठ्या स्क्रीनवर बघत होता. पण थोडा वेळ हा ब्लॉगसुद्धा एडिट केला आणि आज लवकर झोपी जायचं ठरवलं, बिकॉज मला उद्या ऑफिसला जायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू सो मच. प्लीज सबस्क्राईब करून घ्या.